नमस्कार. आजचा दिनविशेष दिनांक 12 मे. घटना जन्म मृत्यू. घटना 12 मे 1364 पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगलिनियन विद्यापीठाची सुरुवात झाली. 12 मे 1551 अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरुवात झाली. 12 मे 1666 आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली. 12 मे 1797 नेपोलियनने व्हेनिस जिंकले. 12 मे 1909 सेवानंद बाळूकाका कानेटकर, डॉक्टर गजानन श्रीपाल तथा अण्णासाहेब खेर आणि व्ही ग केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. 12 मे 1941 बर्लिनमधील केनराड झुज यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक ZT-3 सादर केले. 12 मे 1952 प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. 12 मे 1955 दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्राकडून स्वातंत्र्य मिळवले. 12 मे 1965 सोव्हिएत अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळले. 12 मे 1987 ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील HMS हर्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारताने तिला INS विराट या नावाने दाखल केले. 12 मे 1998 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. 12 मे 1998 भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा GD बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. 12 मे 2008 चीनमध्ये 8.0 पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंपात 69,000 पेक्षा जास्त लोक मारले गेले. 12 मे 2010 SH कापडिया यांनी भारताचे 38वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 12 मे जन्म 12 मे 1820 परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1910. 12 मे 1995 भारतीय तत्त्वज्ञ J. कृष्णमूर्ती यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1986. 12 मे 1899 लाटव्हियाच्या योग शिक्षिका इंदिरा देवी यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 25 एप्रिल 2002. 12 मे 1505 कृतिशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भाट यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 18 जानेवारी 1983. 12 मे 1907 चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजय शंकर जगन्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1993. 12 मे 1907 हॉलिवूड अभिनेते कॅथरीन हेपबर्न यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 29 जून 2003. 12 मे 1970 नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सेच यांचे निधन, तर त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1891. 12 मे 2010 लेखिका तारा वनारसे यांचे निधन. 12 मे 2014 भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक शरद पुजारी यांचे निधन, तर त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1934. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.